2 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला अखेर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2ने मध्य प्रदेशातून जेरबंद केले आहे। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली आहे। या प्रकरणाची सुरुवात 7 डिसेंबर 2023 रोजी झाली होती। लहवीत येथील रेल्वे पूल क्रमांक 174/115 जवळ फिर्यादीचे वडील आपल्या नातेवाईकांसोबत काम करत असताना आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याने कोणतेही कारण नसताना लोखंडी पहारीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती। जखमींना तातडीने देवळाली कॅम्प येथील कॅन्टॉन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यानंतर आरोपी गुलाबसिंग आखाडे फरार झाला होता। गेल्या 2 वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2ने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला। साक्षीदारांची चौकशी, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर गुन्हे शाखेचे विशेष पथक मध्य प्रदेशात रवाना झाले। सलग 2 दिवस विविध ठिकाणी शोध मोहीम राबविल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मंडलेश्वर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे वय 50 वर्ष याला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, प्रदीप गन्नवरे, संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या जया तारडे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे। देवळाली कॅम्प पोलीसच्या नदीमध्ये 102/2024 भारतीय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता, तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा, आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही अनालिसिस केले आणि अनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार ननावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वगैरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे या ताब्यात घेण्यात आलेले असून त्या पुढील कारवाई कामे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।